ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश प्रधान. आपण एक 3 दिवसापासून हे पाहिलात. 2 दिवस आहेत आपले. आज आपला पाहिजे किंवा चिन्हाचे बेसिक नियम. चिन्हाच्या बेसिक नियमामध्ये आधी आपण समजून घेऊ काय असतं, तर नंतर याच्यावरली एक 10 उदाहरणं पाहू. पाहता होते काय अगोदर. ज्यावेळेस प्लस प्लस असते त्यावेळेस प्लस होते. याला मराठीमध्ये अर्थ आहे धन अधिक धन बरोबर धनच असणार आहे. छोटस उदाहरण समजून सांगितले बाबा, 8 अधिक 3 बरोबर 11. एक समजून घ्या अगोदर काय होते बघा. इथे हे प्लसचे 8 असणार आहेत, हे 8 आणि 3 11 बरोबर 11 असणार आहेत. नंतर मायनस मायनस बरोबर प्लस असन, म्हणजे ऋण अधिक ऋण बरोबर धन होईल. मग हे मायनसचे 5 आणि हे मायनसचे 9, ज्यावेळेस हे मायनस मायनस प्लस होईल त्यावेळेस दोघांची बेरीज होईल, म्हणजे हे 9 आणि 5 14 होतील. पण उत्तर हे मोठ्या संख्येचे चिन्ह असेल इथं, म्हणजे इथं मायनसचे 14 येतील. समोर तळच आहे बघा. आता हे मायनस प्लस मायनस होईल, म्हणजे ऋण अधिक धन बरोबर ऋण होईल. हे मायनसचे 12 आणि हे प्लसचे 9, हे म्हणजे मायनस प्लस मायनस होईल. लिहून दिले मित्रांनो, हे मायनस प्लस मायनस होईल. उदाहरण दाखल काही गोष्ट समजून सांगितलं तुम्हाला मी. हे मायनस प्लस मायनस होईल, म्हणजे हे 12चे मायनस आणि हे प्लस 9चे. 12 मधनं 9 गेले, 3 राहिले. पण संख्येला मोठ्या संख्येत चिन्ह असेल, कारण मायनस हे 12ला आहेत आणि प्लस हे 9ला आहेत. उत्तर हे वजामध्ये असेल किंवा ऋणामध्ये असेल. समोर प्लस आहे, हे प्लस मायनस बरोबर मायनस, म्हणजे धन अधिक ऋण बरोबर ऋण असेल. मग हे 12 मायनस 9, 12 मायनस 3 बरोबर 9. हे लहान लहान चिन्हाच्या गोष्टी समजून घ्या. चिन्हाचे नियम म्हणजे गणितामध्ये असं आहे, किंवा भरपूर मुलांना गणिताची भीती वाटते. या गणिताची भीती जर आपल्याला दूर करायची तर ह्या अगोदर चिन्हाचे नियम समजून घ्यावं लागते ना. कारण एक जरी चिन्ह चुकलं तर अख्खं उत्तर चुकतंय. एक जरी चिन्ह चुकलं तर अख्खं उत्तर चुकतंय. मग आपण अगोदर काय करू माहिती आहे का, चिन्हाचे बेसिक नियम समजून घेऊ आणि हे नंतर अप्लाय कसे करायचे स्टेटमेंट मध्ये किंवा गणितामध्ये ते आपण ते समोर बघू. चला आता आपण चिन्ह कसे अप्लाय करायचे आता हे आपण बघू. अगोदर नियम नंबर पहिला समजून घेऊ. नियम नंबर काय आहे पहिला, तर पहा, जर गणितात बेरीज किंवा वजाबाकी हे दोनच चिन्ह असतील तर गणित हे डावीकडून उजवीकडे सोडवायचे आपला. म्हणजे इकडून इकडे नाही, तर बोर्डची साईज ही म्हणजे डावी बाजू इकडून इकडे असते. आपलं गणित सोडवायचे इकडून इकडं. ओके, चला पाहू काय होतं बघा. हे प्लसचे 90 आहेत अधिक 60, ह्या दोघांची अगोदर बेरीज होईल. 90 अधिक 60 150 होते ना. बेरीज आणि वजाबाकी फक्त समजून घ्या काय होते, तर मायनस 75 अधिक 30. ओके, चला पहा आता काय होते. तर हे 75 मधनं 150 मधनं 75 गेले, 75 राहणार आहे. 75 अधिकचे 30. आता या दोघांची आपला सरळ बेरीज करायची. इथं अगोदर बघा, 150ला प्लसचं चिन्ह, एखाद्या संख्येला काही चिन्ह आहे म्हणजे तर बेरजे चिन्ह असतं. मग इथं मी प्लसचे हे प्लस मायनस मायनस केलं, मग 150 मधनं 75 गेले, 75 आले. मग इथं अधिकचं समोर चिन्ह आहे, 75 अधिक 30 केलं. आता ह्या दोघांची बेरीज करायची आपला. पहा चला, बेरीज करते वेळेस काळजीपूर्वक करा. 75 अधिक 30 हे 5 असे झाले आणि 7 आणि 3 10. आपलं उत्तर 105 हे असेल. ओके, बेसिक कन्सेप्ट आहे. चला, प्रत्येक नियमावर आपण एक 2 2 3 3 गणित बघू. कारण एक घेतलं काय आणि 1000 घेतले काय, काय फरक काहीच पडणार नाहीये. आपलं फक्त एका गणितामध्ये कन्सेप्ट किती समजले हे महत्वाचं असतंय. आपण मॅक्झिमम एका टाईपवर 1 2 ते 3 असे गणित घेऊ. चला बघा आता. बघा, हे मायनसचे 40 आहेत आणि प्लसचे 35 आहेत. म्हणजे असं होईल, मायनस प्लस मायनस होईल, मायनस प्लस मायनस होईल. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह लागेल. म्हणजे पहा आता काय होते बघा. हे मायनसचे 40 हे मायनस प्लस मायनस होईल, म्हणजे 40 मधनं 35 गेले,
राहिले 5, पण त्या 5 ला मायनसचं चिन्ह असेल, कारण 40 मोठे आहे तिथे माझ्यापाशी. आता अधिकचे 20 मायनस 10 अधिक 5 बरोबर काय ते. चला बघा आता, हे मायनस प्लस मायनस होईल, मायनस प्लस मायनस होईल, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह लागेल. म्हणजे असं होईल बघा, आता हे 5 मधनं 20 जात नाहीत, 20 मधनं 5 गेले, 15 राहिले, पण 15 ला प्लसचं चिन्ह असेल. हे मायनसचे 10 अधिकचे 5. ओके, बघा आता समोर बघा, 15 मोठे आहेत 10 पेक्षा, 15 मधनं 10 गेले, 5 राहिले, अधिकचे 5 समोर, मग 5 आणि 5 दोघांची बेरीज झाली 10. ओके, ही झाली आपली बेसिक कन्सेप्ट. चला आता समोर बघू, एका प्रकारावर 3 गणिते घेऊत आपण, जेणेकरून आपले ती एक चिन्हाचा नियमाची कन्सेप्टच आपली दूर होईल किंवा भीती राहणार नाही आपला. चला पहा आता, हे मायनस आहेत, हे प्लस आहेत, म्हणजे हे मायनस प्लस मायनस होईल, येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह लागेल. चला बघा, या दोघांच्या अगोदर वजाबाकी करतो. सपोज संख्या मोठी आहे, अशी जमत नसेल तर उभी मांडून आज वजाबाकी करा. जर वजाबाकी जमत नसेल तर याच्या अगोदर मी बेरीज आणि वजाबाकीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, ते काळजीपूर्वक बघा, त्याच्यातून तुम्हाला वजाबाकीची आणि बेरजेची कन्सेप्ट क्लिअर होईल. पहा आता, चला या दोघांच्या अगोदर वजाबाकी करून घेतो मी. 2405 मायनस 1709. 1709 बघा. चला पहा आता, हे 5 मोठे आहेत, सॉरी 5 लहान आहेत, 9 मोठे आहेत. 5 मधनं 9 जात नाहीत, आपण इथून हातचा घेऊन 15 केले, 15तनं 9 गेले, खाली राहिले 6, घेतलेला हातचा वापस देऊन टाकला, नंतर वर 0 आहे तर खाली 1 झालाय, नंतर इकडला हातचा वर घ्या, 10 मधनं 1 गेला, खाली राहिले 9. ओके, घेतलेला हातचा पुन्हा वापस देऊन टाकला. आता काळजीपूर्वक बघा, आता इथं 4 आहे तर खाली 8 आहेत, 4 मधनं 8 जात नाहीत, मग हातचा घेऊन 14 केला, 14 मधनं 8 गेले, खाली राहिले 6. ओके, घेतलेला हातचा वापस देऊन टाकला, इथं 2 मधनं 2 गेले 0. आपलं उत्तर आलं इथं मायनस 696 अधिक 325 मायनस 1875, मायनस 1875. चला पहा समोर बघा, 2405 ला मायनस चिन्ह होतं, मग सरळ मायनस घेतले तुम्ही. आता इथं नंतर पुन्हा मायनस प्लस मायनसच होणार आहे, मग 696 मोठे 325 पेक्षा, त्याला वजाबाकी करतो बघा. आता 696 मायनस 325, 325 बघा. आता 6 मधनं 5 गेले, 1 राहिला, 9 मधनं 2 गेले, 7 राहिला, 6 मधनं 3 गेले, 3 राहिले. ओके, चिन्ह मायनस असेल, मायनस 371 मायनस 1815, मायनस 1815. आता काळजीपूर्वक बघा, हे मायनस हे मायनस, मी अगोदर समजून सांगितले, मायनस मायनस प्लस होणार आहे, येणाऱ्या संख्येला उत्तरात मोठ्या संख्येत चिन्ह लागेल. पहा आता काळजीपूर्वक, ह्या दोघांची बेरीज करतो मी. 1875 अधिक 371, 371. ओके, हे 5 आणि हे 1 6 झाला, हे 1 आणि हे 7, 7 आणि 1 झाले 8, 8 आणि 2 10 आणि 1 11, 11 ला 1 हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2186. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस असेल, मायनस 2186 आपलं उत्तर असेल. चला, नियम नंबर 2 आहे आपल्यापाशी. जर दिलेल्या गणितामध्ये कंसामध्ये कंस आणि पुन्हा कंसामध्ये कंस असतील तर एकदम आतील कंसापासून गणित सोडवायला सुरुवात करावी. म्हणजे त्यांना सरळ त्यांना म्हणायचे काय माहिती आहे, जसं हे गणित आहे तर गणित इकून नाही सोडवायचं, तर गणित सोडवायचे का कंसामध्ये कंस असलं एकदम आतमध्ये. हे पहिला कंस असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, हे चौथा असेल, तिसरा कंस असेल, तर सुरुवात करायची इथनं. आता पहा बघू, हे तर आतमधल्या कंसामध्ये 2 - 4 आहे, 2 मधनं 4 जात नाही, तर मग एक काम करतो मी, 4 मधनं 2 कमी करतो, तर झाले इथं काय पाहता -2, -2. ओके, नंतर हे मायनसचे 2, हे कंस बंद झाला, हे मायनस आणि हे अधिकचे 2. ओके, आता इथं काहीच नाही, म्हणजे काय माहिती का, कंसामध्ये इथं गुणाकारात चिन्ह असतंय कंसाच्या बाहेर. आता हे तुम्हाला पुढे समजून सांगणार अगोदर मी, आपण बेरीज आणि वजाबाकीची काळजी समजून घेऊ. पहा आता हे काय होतं इथं,
हे मायनस आणि हे मायनस, मायनस मायनस प्लस होणार आहे, म्हणजे हे मायनस मायनस प्लस. ओके, हे अधिक 2, सॉरी हे मायनसचे 2 आणि अधिकचे 2. पहा आता काळजीपूर्वक, हे 2 आणि हे 2 4 होतील. ओके, कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह आहे, नंतर मोठा कंस आहे आणि नंतर अधिकचे आहे. आता बघा काळजीपूर्वक, इथं असं होईल या कंसामध्ये, हे कंस सोडल्यानंतर असं होईल, हे 2 मायनस 4 आणि अधिकचे 2. ओके, इथपर्यंत बऱ्यापैकी समजलं. बेसिक आहे एकदम, स्लोली समजून सांगायला तुम्हाला मी, कारण भरपूर मुलांना गणिताची भीती वाटते आणि गणितात मुळात किंवा हे चिन्हाचे नियम आले की पार म्हणजे हातापायाला मुंग्या येतात. आपण समजून घेऊ की चिन्हाचे नियम अगोदर आपल्या मनाला येत काय. तर पहा आता, चला पहा, हे 2 मधनं 4 जात नाही, तर मी एक काम करतो, 4 मधनं 2 गेले, राहिले मायनसचे 2 अधिक 2. ओके, इथपर्यंत बऱ्यापैकी समजलं. आता पुढे बघा, हे प्लस आणि हे मायनस, प्लस मायनस मायनस होणार आहे, तर म्हणजे असं होईल. पहा, प्लस मायनस मायनस म्हणजे 2 मायनस 2, हे प्लस मायनस मायनस म्हणजे 2 मायनस 2. आपलं उत्तर असणार आहे 0. ओके, ह्याच प्रकारचं दुसरं गणित आहे बघा, सेम आहे, फक्त चिन्ह थोडे जास्त वाढेल ह्याच्यामध्ये. समजून घ्या अगोदर, आपला कंसात कंस आहे, म्हणजे आपला सोडवायला सुरुवात इकडनं करायची आहे, इकडनं नाही करायची. पहा आता मी घेतो सोडवायला. 27 मायनस 30 असं आहे. 27 लहान आहे तर 30 मोठे आहेत. एक काम करतो मी, 30 मधनं 27 गेले, राहिले -3. -3 काळजीपूर्वक, हे मायनसचे 27, हे मायनस 26 आणि अधिकचे 24. ओके, इथपर्यंत बऱ्यापैकी समजते. आता काळजीपूर्वक बघा, मी काय म्हणते की तर काहीच नाही, मी गुणाकार चिन्ह असते, मी तर ही कन्सेप्ट अशी होईल बाळा. बघा आता, 27 हे मायनस 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 प्लस होईल, हे 3 असे होते ना. ओके, नंतर हे मायनसचे 26 जशास तसे आणि हे अधिकचे 24 जशास तसे. ओके, चला समोर बघू आता होतंय काय. तर आता हे दोघांची बेरीज होईल, कंस सुटेल, 27 अधिक 3 30 होतील, 27 अधिक 3 30 होतील, हे मायनसचे 26 आणि हे 24. ओके, आता चला काळजीपूर्वक हे पुढचं घेतो मी आता सोडवायला. पुढचा कंस असा होईल, हे दोघांचं सुटणार. आता मग असं करतो मी समोर, 24 अधिक कंसात असं होईल, हे -26 आणि हे -30. ओके, इथपर्यंत बऱ्यापैकी समजलं. आता पुढे बघा, 24 अधिक ही मायनस मायनस प्लस होईल, पण येणाऱ्या संख्येला, येणाऱ्या उत्तराला मायनस चिन्ह असेल. म्हणजे बघा 26 आणि हे 30, ह्या दोघांची बेरीज 56 होईल, पण ह्याला 56 ला मायनसचं चिन्ह असेल, 56 ला मायनसचं चिन्ह असेल, 56 ला मायनस चिन्ह असेल. ओके, इथपर्यंत कळलं बऱ्यापैकी. समोर बघा, चला इथं प्लस मायनस मायनस होणार आहे, म्हणजे असं होईल, हे 24 मायनस 56, दोघांची वजाबाकी होईल. वजाबाकी करते काळजीपूर्वक करा. 56 मायनस 24, 56 मायनस 24, 6 मधून 4 गेले, 2 राहिले, 5 मधून 2 गेले, 3 राहिले, -32 हे उत्तर असेल आपलं, -32 हे आपलं उत्तर असेल. आता काळजीपूर्वक बघा, गणित तेच आहे, फक्त गणितामध्ये एका चिन्हाचा बदल केलेला आहे, दुसरं काहीच नाही आहे. बघा, एका चिन्हामुळे होतंय काय आणि समजून घेऊ. ते म्हणतात ना किंवा एक चिन्ह गणिताचा कायापाल बदलणार आहे. आता समजून घ्या, 27 लहान आहेत, 30 मोठे आहेत, 30 मधनं 27 गेले, -3 राहिले, हे मायनसचे 27 नंतर मायनसचे हे 26 आणि हे -24. फक्त एका ठिकाणचं चिन्ह बदललंय मी, इथं प्लस होतं, इथं फक्त मायनस केले. एका चिन्हामुळे पार उत्तर बदलून जाणार आहे आपलं. पहा आता, हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे असं होईल, हे 27 अधिक 3, 27 अधिक 3 हे -26 -24. ओके, चला बघा समोर, हे दोघांची बेरीज होईल 27 अधिक 3
30 होतील आणि हे मायनसचे 26 असेच राहतील आणि हे -24 इथपर्यंत समजायला काळजीपूर्वक. चला मांडतो मी आता समोर. समोर असं होणार आहे आता हे 24 मायनस हे मायनसचे 26 आणि हे मायनसचे 30 हे दुसरा कंस असेल. सोडवते वेळेस बघा चिन्ह जर नाही समजले, चिन्ह मागलं पुढी जरी झालं तर उत्तर पार चुकून जात आहे. चुकतंय म्हणजे नाहीच बसत ते. पहा आता हे मायनस मायनस प्लस होणार आहे, तर मायनस मायनस प्लस झाले म्हणजे 26 ची आणि 30 ची बेरीज झाली 56. पण येणाऱ्या संख्येला मायनसचं चिन्ह असेल म्हणजे हे इथं मायनसचे 56 असतील. मायनसचे 56 आणि हे मायनसचे 24. ओके. आता काळजीपूर्वक ज्यावेळेस हे बाहेर पडणार आहे त्यावेळेस असं होणार आहे बघा, हे मायनस मायनस प्लस होणार आहे, मायनस मायनस प्लस होणार आहे. तर काळजीपूर्वक बघा, हे मायनस मायनस प्लस झालं, या दोघांची बेरीज झाली 80. ओके. इथपर्यंत काळजीपूर्वक समजले. चला पुढचं काही बघू. आता पुढचा नियम बघू अगोदर काय म्हणते तर, जेव्हा गणितात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि सर्व चिन्ह दिलेले असते आणि गणितामध्ये मुळात कंस नसेल त्यावेळेस तुम्हाला तो गणित कंस करून सोडवावं लागेल. त्याला एक पदावलीचा नियम म्हणतात. आता गणित बघू आणि ह्याला सोडवायचं कसं ते पण बघू. पहा आता 40 गुणिले 9 भागिले 8 अधिक 90 गुणिले 7 भागिले 18 मायनस 75 गुणिले 4 भागिले 25. गणित बघूनच माणसाला म्हणजे आकडी यायची आहे. आता ह्याला सोडवायचे कसं पहा. आता मी ह्याला अगोदर काय करतो माहिती आहे का, जिथपर्यंत बेरीज आणि वजाबाकी आहे तिथपर्यंत त्यांना कंस करून घेतो. पहा आता इथं बेरीज आहे मग इथपर्यंत 1 होईल, नंतर इथं वजाबाकी आहे इथपर्यंत दुसरा कंस होईल आणि तिसरा कंस असा होईल. आता याची मांडणी काळजीपूर्वक समजून घ्या. 40 गुणिले 9 हे जे भागाकार आहे ना, हे भागाकार मी ह्याला इथं असं मांडू शकतोय. ओके. हे 4थी पर्यंत गुणाकार भागाकारात चिन्ह झालं, हे आपलं झालं स्पर्धा परीक्षेच्या मानानं. ह्याला मी इथेपर्यंत कंस करून घेतो. अधिक 90 गुणिले 7 भागिले 18 मायनस 75 गुणिले 4 भागिले 25. फक्त आता काटाकाटी काळजीपूर्वक करायची. काटाकाटी समजली उत्तर आलं असं समजायचं. बघा चला 8 1 8 8 45 8 45 5 9 45 5 9 45 अधिक 18 1 18 18 95 5 7 35 5 7 35 मायनस 25 1 25 25 त्रिक 75 3 चौक 12. चला बघा डावी बाजू उजवी बाजू एकदा नंतर काळजीपूर्वक समजून सांगतो याची काटाकाटी कशी करायची. तर ज्यावेळेस मी म्हणलं काय व्हा 40 गुणिले 9 भागिले 8 जर कदाचित पुढच्या गणितामध्ये असं आलं किंवा ह्या इथं खाली वरी दोन्ही संख्या एका संख्येने कटणाऱ्या आल्या, सपोज वरी 4 आला आणि खाली 8 आलं, तर मी 4 न इथं कमी करू शकतो. या म्हणजे भागाकार कसा कुठं करायचा किंवा काटाकाटी कशी करायची ते पण आपलं समजलं पाहिजे. मी इथं 40 का काढले किंवा 8 न ह्या संख्येला भाग जात नव्हता, मग मी 8 न 40 कमी करून गेले. तसं समोर सांगायले की जर कदाचित सपोज इथं 18 असते आणि इथं 90 असते, इथं 18 असते, तर मग ह्या संख्येला भाग पुरेपूर दिला असता. इथपर्यंत समजते बऱ्यापैकी सगळ्यांना. चला आता सहज डावी बाजू आणि उजवी बाजू हे दोघांची फक्त आपला बेरीज वजाबाकी करायची. या हे 45 आणि हे 35 आणि हे -12 ह्या दोघांची बेरीज करा अगोदर. हे 45 आणि हे 35 5 आणि 5 10 ला 0 हातचा आला 1, हे 5 आणि 3 8, हे 80 -12 वजाबाकी आपण करूत. आता हे 12 शून्यातून 2 जात नाहीत, हातचा घेऊन 10 केले, 10तनं 2 गेले 8 राहिले, घेतलेला हातचा वापस दिला. हे 8 मधून 2 गेले खाली राहिले 6. आपलं उत्तर असणार आहे 68. किती 68. चला पुढचं काही बोल होतंय काय तर बघा. सेम तशीच कंडिशन असणार आहे. मी काय म्हणलं जिथपर्यंत बेरीज आणि वजाबाकी आहे तिथपर्यंत आपण कंस करून घेऊ. मग आपला कुठे कुठे बेरीज आणि वजाबाकी सापडते ते बघा आणि तिथपर्यंत कंस करून घ्या. मला इथं बेरीज सापडायली इथं वजाबाकी सापडायली, मग हे कंस करतो मी. इथपर्यंत एक कंस होईल, पुढचा कंस
इथपर्यंत होईल आणि तिसरा कंस इथपर्यंत होईल. फक्त त्याची मांडणी काळजीपूर्वक करा आणि काटाकाटी करा. हा मांडणी करते वेळेस 145 गुणिले 8 हे भागिले 29 मी असं लिहू शकतोय, अधिक 140 गुणिले 9 भागिले 28 मायनस दुसऱ्या कंसात 115 गुणिले 4 भागिले 23. ओके, आता समजून घ्या फक्त काटाकाटी मला नंतर सांगायला. ह्याच्या अगोदर तुम्हाला समजून सांगितलं होतं मी की तुम्हाला पाडे पुरेपूर पाठ पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त आपला 30 पर्यंत पाडे पाठ पाहिजे, 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे, 20 पर्यंत घन पाठ पाहिजे आणि कसोट्या पाठ पाहिजे. ह्यानं काय होते माहिती आहे का, तुम्हाला स्पीड येईल. मी तुम्हाला काल सांगितलं होतं किंवा एक चार्ट लिहून द्यालता की कुठल्या संख्येनं भाग जाईल किंवा कुठली संख्या कुठल्या दोन संख्येचा गुणाकार येईल. जर तुम्हाला ते जरी बऱ्यापैकी कळलं असेल तर तुम्हाला पाडे पाठ करायचे समजेल की नेमका काय करायचं. तर पहा आता पुढे बघा, हे 29 आहेत, हे 145 आहेत, हे 8 आहेत. 8 न 29 ला भाग जात नाही. मी काम करतो मग 29 न 145 ला भाग जाते का बघतो. 29 पाचा 145, 29 पाचा 145, 29 पाचा 145, 5 गुणिले 8 45 अधिक सेम तळच आहे पुढे 28 पंचे 140, 28 पंचे 140. सपोज ह्या दोन्ही संख्या जर एका संख्येने कमी जास्त केल्या असते, मी जर मला 28 चा पाडा येत नाही तर मी एक काम करतो, 28 ला आणि 140 ला कुठल्या संख्येने भाग जाते बघतो. 7 न कदाचित भाग जाईल. पहा आता 7 चोक 28, 7 चोक 28, 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14 म्हणजे सहसा शून्य राहिला समोरचा. आता नंतर भाग जात नाही, मग 4 1 4, 4 पंचे 20, 4 पंचे 20 आणि 5 गुणिले 9, 5 गुणिले 9, 5 9 45. हे मायनसचं चिन्ह समोर आलं. समोर पहा आता हे 115 आहेत, हे 4 आहेत, 23 आहेत. 4 न काय 23 ला भाग जात नाही पुरेपूर. मग मी काय करतो, 23 न 115 ला भाग जाते का बघू. 23 पाचा 15 23 पाचा 15 आणि हे 5 गुणिले 4 5 20, 5 20. आता ह्या दोघांच्या अगोदर बेरीज करा. हे 40 आणि हे 45, हे 5 आणि हे 8, 85 मायनस 20, 85 मायनस 20. करते वेळेस काळजीपूर्वक करा. 85 मायनस 20 म्हणजे हे 5 जशाच तसे आले खाली, 8 मधून 2 गेले, खाली 6 राहिले. आपलं उत्तर असल 65. तेच प्रकार आहे. त्याच प्रकारावर पुढचं गणित बघू. म्हणजे एका प्रकारावर आपण 2-3 गणित घेतलं, तुमचं बऱ्यापैकी आपलं डोक्यामध्ये जाईल. आपलं डोकं बी एवढं काय असं ब्रुबॉन्डचं खोकं नाही, या डोकंच आहे. समजून घेऊ आपण काय होते बघा. चला 95 गुणिले 7 हे भागाकारात चिन्ह आहे, म्हणून ह्याला मी 19 देऊन टाकतो. मायनस 85, ह्याला इथपर्यंत एक कंस करतो, दुसरा कंस इथं जाईल. मायनस 85 गुणिले 3 हे 17, नंतर पुढचा कंस बेरीज 35 गुणिले 7 भागिले 49. पहा आता काळजीपूर्वक बघा. इथं थोडं भाग देते वेळेस काळजीपूर्वक द्या. मुळात तुम्हाला मी अगोदर सांगितले की मूळ संख्येचे पाडे तुम्हाला पाठ पाहिजे. जर मूळ संख्येचे पाडे पाठ असतील तर काटाकाटी करायला सोपं जात नाही. प्रश्न बी म्हणजे त्याच टाईपवर असते की मूळ संख्येच्या पाड्यावरच सोपे जनरली देत नाहीत, कारण त्यांना माहित असते की हे आपला येणारच आहे म्हणून. चला पहा आता 19 पाचा 95, 19 पाचा 95, 5 7 35, 5 7 35. हे मायनस चिन्ह दिलं बघा. 3 न काय 17 ला भाग जात नाही, 17 न ह्याला 45 ला जाते. 17 पाची 85, 17 पाची 85, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 अधिक बघा. आता काळजीपूर्वक मी आतापर्यंत ह्या संख्येला भाग दिला लागलो. आता 49 न 35 ला भाग जात नाहीये, मग मी एक काम करतो, 49 आणि 35 या दोन्ही संख्या एकाच पाड्यात आहेत का पाहतो. तर 7 5 35, 7 7 49 या दोन्ही संख्येला 7 न भाग जाईल. तरी पण मी काय करतो माहित आहे का, वरी 7 आहेत, 7 न ह्या संख्येला भाग जाईल. म्हणजे असं होईल पहा. आता
7 1 7, 7 7 49, 7 7 49 आणि हे 7 1 7, 7 5 35, 7 5 35. समोर 1 आहे, मग 5 गुणिले 1 फक्त 5 होईल, फक्त 5 होईल. चला आता बघा, फक्त या ध्यानात ठेवा की करायचे काय तर सरळ सरळ वजाबाकी आहे. मी काय करतो, 35 मधनं 15 गेले, 5 मधनं 5 गेला 0, 3 मधून 1 गेला राहिले 2, हे 20 आले आणि हे अधिकचे 5, या दोघांची बेरीज केली, बेरीज आली 25. आपलं उत्तर असेल 25. नियम नंबर पुढचा 4था. तर काय म्हणते बघा, जर गणितात बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, हे सर्व चिन्ह असतील आणि दिलेल्या गणितात कंसही असतील, तर असं गणित बोडोमॉसच्या नियमानुसार सोडवायचं. मग बोडोमॉसचा नियम काय म्हणते अगोदर आपण समजून घेऊ. बोडोमॉसचा नियम काय म्हणतो का, हे बोडोमॉस म्हणजे BO म्हणजे ब्रॅकेट ऑफ, ब्रॅकेट ऑफ म्हणजे अगोदर कंस सोडवा, अगोदर कंस सोडवा, मराठीत पण लिहितो मी. नंतर D फॉर डिव्हिजन, D फॉर डिव्हिजन म्हणजे भागाकार करा, D फॉर डिव्हिजन म्हणजे भागाकार करा. M फॉर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करा. A फॉर ऍडिशन म्हणजे बेरीज करा. S फॉर सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करा. ओके, हे बोडोमॉसचा नियम आहे. नियम म्हणजे काय, हे सरळ सरळ क्रम दर्शवतंय. काय दर्शवतंय आपल्याशी, क्रम दर्शवतंय. आपला असंच करायचंय. चला आता काळजीपूर्वक गणित दिले, मी या नियमानुसार गणित सोडवण्याचा प्रयत्न करतो. अगोदर काय करतो, कंस सोडितो. त्या कंसामध्ये अगोदर काळजीपूर्वक बघा आता, 35 भागिले 7 गुणिले 4 मायनस 8, हे झाला कंस आपल्यापाशी. हे मायनसचे 10 आहेत आणि हे अधिकचे 48 आहेत, अधिकचे 48 आहेत. आता फक्त आपला काटाकाटी समजली पाहिजे. काय बघा, 7 न ही संख्या कटत नाही, मग 7 न मी ती संख्या कमी करतो. 7 1 7, 7 5 35, 7 5 35. ह्या 5 चा आणि 4 चा गुणाकार केला, 5 गुणिले 4 5 20 मायनस 8 मायनस 10 अधिक 48, अधिक 48. समजून घ्या बघा. चला, ह्या कंसामध्ये आता 20 मोठे आहेत, 8 लहान आहेत. 20 मधनं 8 गेले, खाली राहिले 12. 20 मधनं 8 गेले, खाली राहिले 12. हे कंसाच्या बाहेर मायनसचे 10 आणि हे 48. ओके, चला तर पुढचं बघा काय होते. तर असं होईल, हे 10 मायनस 12 अधिक 48. ओके, पहा आता 10 लहान आहे तर 12 मोठे. 10 मधनं 12 जात नाहीत, 12 तून 10 गेले, राहिले -2 आणि हे 48. ओके, तर समोर बघा, हे प्लस मायनस मायनस होईल, म्हणजे हे 48 मायनस 2, आपलं उत्तर असेल 46. ओके, इथपर्यंत समजते. चला पुढचं बघू. असं काय खूप मोठं अवघड नाही गणित. मी नंतर सांगायला किंवा गणित बघितले की पोरांना खूप भीती वाटते या, आणि त्यात चिन्हाचे नियम चांगलं मुलं समजत नाहीत अजून पण. आता पुढचं गणित बघू की होतंय काय बघा. याच्यात अगोदर मला कंस सोडावं लागेल. कंस सोडवते वेळेस काळजीपूर्वक सोडवा. बघा, हे 2 अधिक हे 15 इथं भागिले 3 करतो, गुणिले 4 मायनस 15, हे झाला कंस. ही मांडणी झाली कंसाची. हे मायनसचे 21 असले आणि भागाकाराचे 7 गुणिले 21 आले, 7 गुणिले 21. चला काळजीपूर्वक अगोदर मी काय करतो माहिती आहे का, अगोदर भागाकार करतो. म्हणजे असं होईल, 3 1 3, 3 5 15, 3 5 15. आता अगोदर त्या 2 चा आणि 5 चा बेरीज होणार नाही, अगोदर ह्या 5 चा आणि 4 चा गुणाकार होईल. म्हणजे असं होईल 4 पंचे 20. मग पुढचा कंस असा असेल, 2 अधिक 20 मायनस 15 मायनसचे 21 जशास तसे, आणि हे भागाकाराचे 7 गुणिले 21, 7 गुणिले 21. फक्त समजून घ्या, मी जसं काटाकाटी करायला ते म्हणजे आठवण्याचा प्रयत्न करा काळजीपूर्वक. आता कंसामध्ये बेरीज आणि वजाबाकी आहे. मग इथं आपलं काय ध्यान ठेवायचे, डावी बाजू उजवी बाजू.
मग हे 20 आणि हे 2 झाले 22. 22 मायनस 15 मायनस 21 भागिले 7 गुणिले 21. 7 गुणिले 21. बघा चला, त्या 22 मधनं 15 गेले खाली 7 राहिले. 22 मधनं 15 गेले खाली राहिले 7. जर समजत नसेल किंवा जर शुअर नसेल तर करून बघा, काय अडचण नाही. 22 मायनस 15 12तून 5 गेले खाली राहिले 7. 1 वापस, 2 मधून 2 गेला 0. 12 मधून 15 गेले खाली राहिले 7. मग हे 7 असेच लिहिले मी. हे मायनसचे 21 हे 7 गुणिले 21 पुढचा कंस असेल. ओके, आता ह्याला सोडतो बघा मी काळजीपूर्वक. आता सोडवतो वेळेस ह्याला अगोदर मला इथे वजाबाकी करता येणार नाही. मी ह्याला अगोदर काय करतो, ह्या संख्येला भागाकारात टाकतो. म्हणजे असं होईल पुढचा कंस 21 मायनस हे 7 असतील, हे भागाकारातले 7 असे ठेवा आणि हे गुणाकारात 21 ठेवा. हे असा कंस असेल. ओके, आता काळजीपूर्वक समजून घ्यायची. काटाकाटी फक्त बघून घ्या काय होते तर. बघा, ह्या 7 न हे 7 काट करा, काय फरक पडत नाही. म्हणजे 7 1 7 1 आला. 7 1 7 1 आला. ह्या 1 न 21 ला गुणलं, हे पहिले 21 असेच ठेवतो. 21 1 21 21 घेतला आणि हे 21 मायनस 21 0. उत्तर आपलं 0 आलं. पदावलीच्या नियमावरलं शेवटचं गणित आहे. तुम्हाला चिन्हाचे नियम असेल किंवा कंस कसा सोडवायचा हे जर समजलं असेल तर हे गणित सोडवायला काही अवघड नाही. गणित असं म्हणजे लेंथी आहे म्हणून खूप अवघड नाही असं काही नाही. पण याच्यात खूप शॉर्टकट सापडतं आपला. आता पहा, चला आता अगोदर मी ह्याला अगोदर ह्याची मांडणी समजून घेतो की मांडणी काय होणार आहे. तर 145 गुणिले 7 भागिले 29 अधिक 40 गुणिले 7 भागिले 5 मायनस 78 गुणिले 5 भागिले 13 छेदस्थानी. ह्याची मांडणी काळजीपूर्वक करा. बघा त्याला हे दोघांचा अगोदर गुणाकार होईल. 3 त्रिक बसर असं लिहितो मी. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 अधिक कंसात असं होईल हे 3 भागिले 3 गुणिले 6. फक्त काळजीपूर्वक लिहा. जर सपोज ह्यात म्हणजे 3 त्रिक 9 अगोदर तुम्ही बेरीज केली असेल तर उत्तर आपलं चुकलं असतं. जशी मांडणी करतो हीच मांडणी करा काळजीपूर्वक. 29 5 45 29 5 45 5 गुणिले 7 7 5 35. मी थोडं वर लिहितो. 7 5 35 अधिकचं चिन्ह दिलं समोर. 45 45 7 8 56 7 8 56 मायनस मायनस समोर. आता बघा 13 सख्ख 78 13 सख्ख 78 6 पंच 30 6 पंच 30 छेदस्थानी छेदस्थानी. बघा आता काळजीपूर्वक हे 9 अधिक ह्याला आता कमी करतो मी. सरळ सरळ करा, काय फरक पडत नाही. 3 1 3 6 1 6 म्हणजे खाली तर असं होईल हे 6 होते खाली. हे 3 3 कटले 1 गुणले 6 6 1 6 एवढंच होईल. आता बघा ह्या दोघांच्या अगोदर बेरीज करून घेऊन वजाबाकी करा. 35 अधिक 56 6 आणि 5 11 ला 1 हातचा आला 1. हे 5 आणि 3 8 आणि 1 9 झाले 91. काळजीपूर्वक 91 मायनस 30 91 मायनस 30 91 मायनस 30. ओके, हे 1 असंच राहिला. 9 मधून 3 गेले खाली राहिले 6. मग आपल्यापाशी वरी आलं 61 आणि 9 आणि 6 ची बेरीज झाली 15. 61 छेदस्थानी 15 हे आपलं उत्तर असेल. ओके, आपण म्हणजे आज चिन्हाचे नियम असतील आणि त्याला जर मराठीत म्हणलं किंवा सरळ रूप द्या तर बोडोमासचं सरळ रूप द्या. आपण हे एक बघितलं आज. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यांना काय असं मी काल पण सांगितलं होतं किंवा यांना काय खूप काय मोठं भेटणार नाही मला, पण हे एक होईल किंवा मला थोडा एक उत्साह येईल. ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल तर वाटेल किंवा ठीक आहे आपण कुठतरी लोकांपर्यंत पोहोचवतोय किंवा पोहोचतोय.